कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत तेही एकदम फ्री। या या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो। आ गया निधी। गुरुजी भाऊंनी तुमच्याकडे एक निरोप पोहोचवलाय। त्यांनी तुमचे खूप खूप आभार मानलेत आणि ते म्हटलेत की तुम्ही भक्त आणि देव यांच्यामधला दुवा आहात। तुमचं कार्य खूप खूप मोठं आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। खरं तर आभार आम्ही तुमचे मानायला हवेत। तुमच्या या निधीमुळे मंदिराला खूप मोठी मदत होत आहे। हो, आमचे कसले आभार, आम्ही फक्त सेवा करतोय। तुमचा आशीर्वाद असला म्हणजे झालं। आशीर्वाद देणारा मी कोण? आशीर्वाद देणारा तो महादेव आहे। आज तुम्ही महादेवाची शिवरात्रीची पूजा आणि अभिषेक करा। मी एवढा मोठा नाहीये की मी अभिषेक करू शकेन। हा तुमचा अधिकार आहे, त्यामुळे देवाचा अभिषेक तुम्हीच करायला हवा। गुरुजी, मी एक बोलू? अभिषेकाचा जो अधिकार आहे तो जर कोणाचा असेल तर तो हिचा आहे। माझा? हा, हिच्यामुळे हा जो निधी आहे तो मंदिरात पोचू शकलाय। जर ही नसती तर हा निधी पोचू शकला नसता सुखरूप। त्यामुळे अभिषेक हिला करायला मिळावा अशी माझी इच्छा आहे। तिचे आभार मानतोच, कारण तिने तुम्हाला मदत केली। पण महादेवाचा अभिषेक हे स्त्री करू शकत नाही, तो पुरुषालाच करायला लागेल। गुरुजी, मला माफ करा मी हे बोलतोय, पण एक लहान तोंडी मोठा घास घेतोय मी। मला असं वाटतं की स्त्रियांना सुद्धा अभिषेक करण्याचा अधिकार असावा। आणि हिचं तर नावच शिवा, हिच्या नावात महादेव आहे। मी आजपर्यंत महादेवाची कोणी मोठी भक्त बघितली असेल तर ती हीच आहे। त्यामुळे हिलाही अभिषेक करण्याचा अधिकार असावा। आणि स्त्रिया आजकाल सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत, त्या खूप काम करतायत। मग मंदिरात का त्यांनी मागे थांबावं? त्यांनाही अभिषेक करण्याचा अधिकार मिळू दे। आणि खरं सांगू तर मला माफ करा, धार्मिक क्षेत्रातलं मला फार माहिती नाही, पण मला असं वाटतं की माणूस, स्त्रिया, पुरुष हे देवासमोर सगळे समान असतात। त्यामुळे स्त्रियांनाही अधिकार मिळाला पाहिजे अभिषेक करायचा। आपल्याही काही रूढी परंपरा आहे, त्या तोडायला नको ना? काय गुरुजी? हा, आणि मी उपवास केलाय की तोच अभिषेक आहे असं समजूया आपण। आणि तुला हवं ना तर मी तुझ्यासोबत गाभाऱ्यात येते, तिकडे उभी राहते। हा चालेल चालेल गुरुजी। थांबा, हा ही बॅग ठेव। तर मंदिराच्या मागे जो नळ आहे ते जाऊन हातपाय धुवून या आणि हांडा भरून घेऊन या। गुरुजी, आता अभिषेक करून घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।